जय महाराष्ट्र मित्रांनो, रासायनिक खताच्या किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून NBS योजनेअंतर्गत दिली जाणारी खतावरील सबसिडी ही पुढे चालू ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबरोबर DAP खतासाठी अतिरिक्त अनुदान देण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामुळे आता रासायनिक खताच्या किमती या स्थिर झालेल्या आहेत। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही आणि याच पार्श्वभूमीवरती आता खताचे नवीन दर जाहीर करण्यात आलेले आहे। याच नवीन दरानुसार कोणतं खत किती किमतीला मिळणार आहे याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। तर मित्रांनो, याच्यासाठी पॅरादीप फॉस्फेट याचबरोबर जुआरे ॲग्रो या ज्या काही खताच्या महत्त्वाच्या अशा कंपन्या आहेत, या कंपन्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले दर जे कृषी आयुक्तालयात देण्यात आलेले आहेत, हेच दर या परिपत्रकाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकता DAP चे 50 किलोचे बॅग आहे हे 1350 ला असणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून हे दर लागू होणार आहेत। तर मित्रांनो, याचप्रमाणे NPK 10-26-26 ची 50 किलोची जी बॅग आहे ती 1725 रुपयांना मिळणार आहे। NPK 12-32-16 ची जी 50 किलोची बॅग आहे ती 1470 रुपयांना मिळणार आहे। NPK 19-19-19 ची 50 किलोची जी बॅग आहे ती 1675 रुपयांना मिळणार आहे। NPS ची 20-20-013 ची जी 50 किलोची बॅग आहे ती 1300 रुपयांना मिळणार आहे। NP ची 14-28-0 ची जी 50 किलोची बॅग आहे ती 1700 रुपयांना या ठिकाणी मिळणार आहे। NPK 14-28-14 ची 50 किलोची जी बॅग आहे ती 1795 रुपयांना मिळणार आहे। त्यानंतर NP ची 24-24-0 ची जी 50 किलोची बॅग आहे ती या ठिकाणी 1650 रुपयांना मिळणार आहे। त्यानंतर NP 28-28-0 ची जी 50 किलोची बॅग आहे ती 1700 रुपयांना या ठिकाणी मिळणार आहे। NPK ची 15-15-15-09 ची 50 किलोची बॅग 1470 रुपयांना मिळणार आहे। NPK 14-35-14 ची जी 50 किलोची बॅग आहे ती 1800 रुपयांना मिळणार आहे। MOP ची जी 50 किलोची बॅग आहे ती 1550 रुपयांना मिळणार आहे। नीम कोटेड युरिया जो आहे 45 किलोची बॅग आहे 266.50 रुपयांना मिळणार आहे। SSP पावडरची 50 किलोची जी बॅग आहे ती 530 रुपयांना असणार आहे। याचप्रमाणे SSP झिंकेटेड बोरनेटेड 50 किलोची जी बॅग आहे ती 700 रुपयांना एवढी किंमत असणार आहे। अशा प्रकारचे हे दर निश्चित करण्यात आलेले आहे। अशा प्रकारचं पत्रक हे कृषी आयुक्तालयाला पाठवण्यात आलेलं आहे आणि या पत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असलेले खताचे दर हे निश्चित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करते। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।